आज मूल नगर परिषद के नगराध्यक्षा तथा अन्य पदाधिकारियों की ओर से चंद्रपुर में एक पत्र परिषद ली गई और यह पत्र परिषद मूल में मौजूद माल धक्का को लेकर थी। आइए सुनते हैं इस माल धक्का के विरोध में मूल की नगराध्यक्षा तथा उपाध्यक्ष ने क्या जानकारी दी। मूल परिसर में मौजूद माल धक्का का विरोध माल धक्का हटाओ संघर्ष समिति के साथ ही मूल नगर परिषद की ओर से भी किया जा रहा है और इसी पार्श्वभूमि पर आज चंद्रपुर के एनडी होटल में एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में मूल नगर परिषद के नगराध्यक्ष उपाध्यक्ष के साथ अनेक नगर सेवक भी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस मौके पर मूल की नगराध्यक्ष एकता समर्थ ने क्या कहा। आमचं मूळ शहर निसर्गरम्य वातावरणात असं वसलेलं एक छोटंसं गाव आहे, परंतु त्या गावालगत रेल्वे स्टेशन हे मोठ्या संख्ये म्हणजे त्यांचा जो लेआउट आहे रेल्वेचा तो खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे माल धक्क्यासाठी विशेष म्हणून त्यावरच भर देण्यात येत असावी असं आम्हाला शंका आहे। परंतु 2023च्या दरम्यान देखील मूल शहरामध्ये माल धक्का उभारण्यासाठी प्रयत्न केला गेला, परंतु आम्ही त्यावेळेला देखील संघर्ष समितीमार्फत विरोध दर्शविला आणि मूल मध्ये माल धक्का न होता तो केजरला करण्यात आला। तर आता 4 वर्षानंतर मात्र दुप्पट जोराने तोच माल धक्क्याचा विषय परत डोकं वर उचलत आहे आणि त्यात मोठ्या राजकीय पक्षीय लोकांचा हात दिसून येतो आहे। तर आम्हालाही त्या विरुद्ध तेवढ्याच दुप्पट जोराने त्याचा निषेध दर्शवावा लागत आहे। नगरपालिकेमधनं मी नगराध्यक्ष म्हणून आणि माझे समस्त नगरसेवक पूर्ण आमच्या 21 जणांच्या टीमनी बहुमताने हा ठराव घेण्यात आलेला आहे की मूळ शहरामध्ये आज नाही तर कधीही माल धक्का होऊ देणार नाही। तसं स्पष्ट नाव घेता येणार नाहीच, परंतु शोभाताई फडणवीसकडनं जरा या माल धक्क्याला जरा जास्त सपोर्ट आहे आणि त्यांनीच निवेदन हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि स्पष्ट जनमत आहे की हा या मागे मोठा हात असल्यामुळे माल धक्का हा होणारच, परंतु गावाच्या सगळ्यांची मागणी आहे की माल धक्का होऊ नये। त्याकरिता आम्हाला जर रस्त्यावर उतरून आंदोलन जरी करावी लागली तर त्याकरिता आम्ही सगळे तयार आहोत आणि त्या प्रकारे आम्ही कठोर आंदोलन देखील करू। साथ ही इस पत्र परिषद में मौजूद उपाध्यक्ष जीवन कोमनद्वार ने भी माल धक्का का विरोध करते हुए क्या कहा, आप स्वयं सुने उनकी जुबानी। मूल मध्ये जो माल धक्क्याचा प्रस्तावित प्रकल्प चालू होण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय गंभीर आणि मूलच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने धोकादायक असून लगतचा जो नागरी वस्ती, कॉलेज, शिक्षण संस्था, दवाखाने यांना संपूर्ण प्रभावित होण्याचा पूर्ण प्रयत्न आहे। त्यासाठी आम्ही संपूर्ण मूलचे नागरिक आणि जनता आणि संपूर्ण सर्वपक्षीय लोक का हा माल धक्का झाला नाही पाहिजे यासाठी कार्यरत आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही। वेळ प्रसंगी संपूर्ण बंद शासनापर्यंत त्याचा पाठपुरावा आणि जन आंदोलन हाच आमच्या पुढे पर्याय आहे। काऊन तर माल धक्का हा जनहितासाठी नसून जनतेचा जीव घेण्यासाठी होत आहे असा संपूर्ण मूलवासियांचा विश्वास झालेला आहे। CTV के लिए वैभव रारकर की रिपोर्ट।